नमस्कार भावांनो, आज आपण चाललो आहे अक्कलकोटला. सगळ्यात आधी आपण पोचलो पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनवरून आपण चाललो आहे सोलापूरला. ट्रेन थांबून खूप उशीर झालता. मग आपण ट्रेनमध्ये बसून पुण्याला केलं टाटा. आपली सीट मोकळी होती, डायरेक्ट येऊन झोपून गेलो. सकाळचे 4:30 वाजता आपण पोचलो सोलापूरला. तिथून आपण निघालो बसस्टँडवरती बस बघायला. बसमध्ये बसून आपण पोचलो अक्कलकोटला. सकाळी आपण निघालो फ्रेश व्हायला. मग आपण इस्त्रीच्या काकाकडनं इस्त्री मारून घेतली, ते बी एकदम कडकमध्ये. मग आम्ही आवरून निघालो दर्शनासाठी. सर्वात आधी आपण आलो महादेवच्या मंदिरात. महादेवच्या मंदिरात आल्यावर एकदम शांतता, मनालाही शांत वाटलं. तिथून आपण महादेवचे दर्शन घेऊन पुढे निघालो बाप्पाच्या मंदिरामध्ये. बाप्पाचे दर्शन घेऊन आपण आलो स्वामींच्या मंदिरात. स्वामींच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हतं, मग मोबाईल केलं बंद. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर अशी स्वामींची एक छान मूर्ती आहे, त्यांच्या शेजारीच महाराजांची मूर्ती आहे. मग आपण तिथं थोडेसे फोटोशूट वगैरे केलं. आता आपल्याला लागली होती भूक. आपण गेलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला. 2 प्लेट पुरी भाजी घेतली. भाऊचा होता उपास, भाऊला घेतलं साबुदाणा वडे. मजबूत नाश्ता करून आम्ही निघालो कपडे चेंज करायला. कपडे चेंज करून आपण चाललो आता बसस्टँडवर. बसने आपण चाललो होतो आता सोलापूरच्या स्टेशनवर. बसस्टँडवर बस थांबली होती. आपण बस धरून डायरेक्ट आलो सोलापूरच्या स्टेशनवर. जेवायचा टाईम पण झाला होता. मग घेतलं जेवण करून आपण आलो बॉडीची स्ट्रेचिंग आणि मसाज करायला. ह्या मशीनमध्ये बसून एकदम मस्त फील आला. तुम्ही पण कधी स्टेशनच्या इथं गेल्यावर असं एकदा नक्की ट्राय करून बघा. तर गाइस मस्तपैकी अंगाला पूर्ण स्ट्रेचिंग होते. अंगा बघा आपाप शेक व्हायला स्ट्रेचिंग करून आपण आलो ट्रेनमध्ये बसून एकदम गावाची फील घेता आपण पुढे चाललो. एक ठिकाणी खूप उशीर ट्रेन थांबली. ट्रेन इतके उशीर का थांबले म्हणून आपण खाली उतरलो. बघूया काय झालंय काय नाही. ट्रेन थांबलेलं कारण होतं ट्रेनच्या करंट सप्लायरमध्ये पॅन्ट अडकली होती. मग त्या ठिकाणी पोलिसांना बोलून घेतलं. पोलिसांनी व्हेरिफिकेशन वगैरे केलं. जवळपास आपल्याला 3 तास झाले होते ट्रेन थांबून. मग थोड्याच वेळात ट्रेन झाली सुरू. आपण आलो आपल्या जागेवर बसून स्वामी ओम बोलून आपण आलो पुणे स्टेशनकडे. पुणे स्टेशनमध्ये येऊन आपला ब्लॉग केला समाप्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.